नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आरआरसी संस्थापक बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट आता झाले ग्लोबल. ई पेपर उपलब्ध. काँग्रेस आणि वंचित महापालिका निवडणुकीत एकत्र येणार. नांदेड आणि संभाजीनगर नंतर अकोल्यात होऊ शकते आघाडी. भाजप बंडखोरांच्या मेळाव्याची राज्यस्तरावर झाली चर्चा. लाडक्या बहिणींच्या फेक नरेटिव्हवर भाजप जवळ उत्तर नाही. वंचितने पहिल्यांदाच केला ब्राह्मण शहर अध्यक्ष. निलेश देव यांच्या निवडीचे पक्षांतर्गत झाले मोठे स्वागत. जिल्हा परिषदेतील लाचखोरांवर अँटी करप्शनची कारवाई. इतर लाचखोरांना जबर धक्का बसल्याची माहिती समोर. आता सविस्तर बातम्या. आरआरसी समूहाचे संस्थापक, संचालक तथा दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट वर्तमानपत्राचे मुख्य संपादक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस ग्रीनफील्ड 360 या टर्फवर अतिशय उत्साह आणि जोरात साजरा केला. यावेळी देशमुख परिवारातर्फे बंडूभाऊंचे अभिष्ट चिंतन करण्यात आले. आरआरसी समूहाचे संस्थापक, संचालक तथा दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट वर्तमानपत्राचे मुख्य संपादक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस आज विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी भरगच्च असा होता. गौरक्षण संस्थेत आज बंडूभाऊंची तुला करत गोमातेला चाऱ्यासोबत गुळाच्या भेल्या देण्यात आल्या. त्याचबरोबर दुपारी ग्रीनफील्ड 360 या ठिकाणी आरआरसी समूहातर्फे बंडूभाऊंचा उत्साही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आरआरसी नेटवर्कचे 100हून अधिक कर्मचारी, केबल ऑपरेटर, आरआरसी कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी देशमुख परिवारासोबत केक कटिंगचा कार्यक्रम झाला. शुभेच्छांचा वर्षाव यावेळी बंडूभाऊंवर करण्यात आला. यावेळी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर सिटी न्यूज सुपरफास्टचा ई पेपरची साईट लॉन्च करण्यात आली. आता सिटी न्यूज सुपरफास्टचा ई पेपर रोज दुपारी 4 वाजता epaper.citynewssuperfast.com वर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाचकांना त्या दिवशीचा पेपर त्याच दिवशी जगात कुठेही एक क्लिकवर वाचता येणार आहे. या वाढदिवस सोहळ्यात देशमुख परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी पंडित सुदर्शन शर्मा यांनी शुभ आशीर्वाद दिले. यावेळी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आरजे अजिंक्य देशमुख यांनी केले. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेनंतर अकोल्यात काँग्रेस आणि वंचित एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाले आहे. अकोल्यात प्राथमिक स्तरावरची बोलणी सुरू करण्याचा आदेश दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी दिला आहे. त्यामुळे अकोल्यात भाजपच्या एकहाती सत्तेला शह देण्याचा हालचालींना वेग आला आहे. भाजप बंडखोरांनी बंड पुकारल्यानंतर आता वंचित आणि काँग्रेस यांच्यातील एकोपा हा भाजपला अडचणींचा ठरणार आहे. वंचित आणि काँग्रेसने सीट शेअरिंग फॉर्म्युला निश्चित केल्यानंतर या विषयांवर अंतिम घोषणा होईल. कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकणे हे भाजपाचे लक्ष्य असून वंचित काँग्रेस एकत्र आल्यास नवे समीकरण समोर येऊ शकते. महापालिका निवडणूक घोषित होताच राजकीय समीकरणांनी वेग घेतला आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी पार्लिमेंटरी बोर्डाची बैठक होण्याची गरज होती.
पण ती बैठक झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अद्याप काँग्रेसचे उमेदवार निश्चित झाले नाही. त्यात काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मोठा दबाव आहे. वंचित आणि काँग्रेस यांच्यात घरोबा झाल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला होणार आहे. अशा परिस्थितीत उमेदवार निश्चित बरोबर जागा निश्चिती महत्त्वाची ठरणार आहे. भाजप बंडखोरांचा मंगळवारी रात्री बंधन लॉनमधील मेळावा राज्यस्तरावर गाजला. ज्येष्ठ नेते हरीश आलिमचंदानी आणि ॲडव्होकेट गिरीश गोखले यांच्या नेतृत्वात भाजप बंडखोरांच्या या मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद शहरात चर्चेचा विषय ठरला. इतकेच नाही तर या मेळाव्यात डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या भाषणाची राज्यस्तरावर दखल घ्यावी लागणार आहे. माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार, ॲडव्होकेट गिरीश गोखले, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी, हरिभाऊ काळे, डॉक्टर अशोक ओळंबे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी भाजप बंडखोरांना एकत्र करत मंगळवारी बंधन लॉन येथे मेळावा घेतला. या मेळाव्याची धग राज्यस्तरावरून पोहोचली आहे. या बंडखोरांच्या मेळाव्याने स्थानिक भाजपमध्ये चलबिचल असून भाजपकडे आपत्ती व्यवस्थापन नसल्याने या मेळाव्याला काउंटर करता आले नाही. त्यामुळे या मेळाव्याच्या ज्वाला या राज्य पातळीवर पोहोचल्या आहेत. आता राज्य पातळीवर या विषयावर काय धोरणात्मक निर्णय घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरेल. मी एक सच्चा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. मी भारतीय जनता पार्टीचा कोणताही उमेदवार असो त्याचं मी काम केलं आणि इथं आपल्या अकोला शहरामध्ये गुटबाजीचा हे परिणाम आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर रणजित पाटील असो की कोणी असो, मी कधीही मतभेद केला नाही. फक्त एवढा लक्षात ठेवून की भारतीय जनता पार्टीचा हे उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचा हे काम करायचं आहे, त्या अनुषंगाने मी नेहमी सगळं काम करत असतो आणि इमानदारीने सच्चाईने मी काम केलं. त्याचाही मला परिणाम मिळतोय की मला माझी 6 टर्म माझी कंप्लीट झालेली आहे आणि त्या राजकारणात मला कोणताही मोठा पद देण्यात आला नाही. मला महापौर करता आला नाही. मला स्टँडिंग चेअरमॅन नाही. मला कुठं संघटन मी घेतलं नाही. कोणती प्लॅनिंग होते त्याच्यात कधी घेतलं नाही. त्याला मला म्हणजे त्यासाठी मला दुःख आहे की एक सच्चे कार्यकर्त्यावर ही अशी नोबत आली आहे. हे सगळ्यांना पूर्ण अकोलाचे जे नागरिक आहे, अकोलाचे त्यांना सगळ्यांना माहीत आहे. जितके सर्वे झाले त्या सर्वेमध्ये माझ्याच नाव होतं आणि मला पक्षश्रेष्ठकडून मला फोन पण आले होते की तुम्ही तयारीला लागा आणि तुम्हाला हे उभं राहील, तुम्हाला हे तिकीट मिळणार आहे. नंतर काय लोकलमध्ये प्रॉब्लेम झाला मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण माझ्यावर अन्याय निश्चित झालेला आहे. ही सगळं अकोलावासीयांना सगळ्यांना माहीत आहे. एकच म्हणणं आहे आज सर्वांचं. आता पूर्ण अकोला शहरातून इथं आलेले आहेत. पंकज भाऊ आहेत, आमचे रगडे गुरुजी आहेत, आमचे हरिभाऊ काळे काका आहेत, सोबत नगरसेवक होते, मुंदळजी आहेत, आमचे मार्गदर्शक जे खूप 5 ते 6 टर्म झाले हरीशभाई आलिमचंदानी जी आहेत, काळणे काका आहेत, आमचे गिरीशभाऊ गोखले आहेत, नगरसेवक होते माझ्यासोबत, आपले डॉक्टर अशोकजी ओळंबे शहराध्यक्ष होते. त्यांच्या टाइमला सत्ता आली होती आपली सुरत पहिल्यांदा अकोला शहरामध्ये इथे भाजपची. भाजपला महापालिकेत मतदान केले नाही तर लाडक्या बहिणींची योजना बंद होईल, हे नरेटिव्ह भाजपचे स्थानिक नेते पसरवित असल्याची ओरड या मेळाव्यात डॉक्टर अशोक ओळंबे यांनी केली आणि ती राज्यस्तरावरची बातमी झाली. नेमके काय म्हणाले डॉक्टर अशोक ओळंबे हे पाहूया. मला असं वाटतं की लाडकी बहीण योजनेचा आणि काही नगरसेवकाचा काही संबंध नाही आहे. जे शासनाचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि कुठले या लाडक्या बहिणी आहेत इथं सगळ्यांचा तुमचा निधी काही बंद होणार नाही आहे आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून किंवा मग आम्हाला निवडून नाही दिलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा निधी बंद होईल. तसंही शासकीय कुठल्याही योजना असतील, संजय गांधी असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा श्रावणबाळ असेल, लाडकी बहीण असेल, याचा निधी कोणाची ताकद नाही की तुमचा बंद करतील. अख्ख्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा ब्राह्मण शहर अध्यक्ष दिला आहे. ज्यांना शहर अध्यक्ष केले त्यांची निश्चितच त्या पदासाठी पात्रता आहे. त्याचबरोबर त्यांचे गेल्या 20 वर्षापासूनचे कार्य आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आणि त्यांच्या परिवाराशी एकनिष्ठ असल्याचे बक्षीस निलेश देव यांना मिळाले आहे. अकोला पूर्वचे अध्यक्षपद वंचितने भविष्यातील रणनीती निश्चित करताना केल्याचे चित्र आहे. बाळासाहेब आंबेडकर, प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यासह वंचितच्या राज्य कार्यकारिणी अध्यक्षांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचे वचन निलेश देव यांनी दिले आहे. दरम्यान वंचितने शहराध्यक्षपदी ब्राह्मण दिल्याने त्याचा मोठा फटका हा भाजपला बसण्याचे चिन्ह आहे.
इतकेच नाही तर भाजपने गेल्या दशकात ब्राह्मण समाजाला महत्त्वाचे पद दिले नसल्याने तशी नाराजी ब्राह्मण समाजात आहे. त्यात वंचितने थेट ब्राह्मण शहर अध्यक्ष करत भाजपला कोंडीत पकडले हे मात्र नक्की. निलेश देव यांचे संघटन कौशल्य, विविध कल्पक योजना आणि लोकांच्या समस्यांना घेऊन महापालिकेत केलेले आंदोलन ही त्यांची जमेची बाजू आहे. इतकेच नाही तर विविध विषयांवर त्यांनी केलेले अकोला, मुंबई येथे केलेले उपोषण हे महापालिका कर कमी करण्यासाठीचे आंदोलन, न्यू तापडिया नगर उड्डाणपुलासाठी सकारात्मक पाठपुरावा, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी केलेली धावपळ, पाणीपट्टीचे अव्वाच्या सव्वा आलेले देयक घटवण्यासाठी यशस्वी पुढाकार, या सर्व आंदोलनात्मक पार्श्वभूमीवर निलेश देव यांची निवड महत्त्वाची ठरत आहे. माजी नगरसेविका व लोकनेता ॲडव्होकेट धनश्री देव यांचे कोरोनातील निधनानंतर निलेश देव राजकारणात अधिक सक्रिय झाले. वैकुंठ रथ, शवपेटी, रुग्णसेवा उपकरण बँक, आदिवासींना दिवाळीत मिष्ठान्न, कपडे वाटप यांचे यशस्वी आयोजन, विशेषतः राजकारण विरहित जनसेवा या त्यांच्या भूमिकेला साजेसे पद बाळासाहेबांनी दिले आहे. निलेश देव या वंचितच्या कार्यकर्त्याला अकोला पूर्वचे अध्यक्ष करत पक्षीय जबाबदारी देण्यात आली. 2017 मध्ये 5 नगरसेवक वंचितचे महापालिकेत होते. ते यंदा कितीवर नेले जातात याकडे सर्वांचं लक्ष आहे. बाळासाहेबांनी अकोला पूर्वची निवडणूक सहनियंत्रण समिती घोषित केली. ही पूर्व अकोलाची निवडणूक सहनियंत्रण समिती असून याच्यात ज्येष्ठ अनेक नेते माझ्यासोबत आहेत. आम्ही पूर्व अकोल्याच्या माध्यमातून मूलभूत सुविधा विषयावर आता महापालिका लढणार आहे. महापालिकेचे मुख्य प्रश्न आहेत पाणी आणि टॅक्स. आम्ही निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये पहिला अजेंडा घेतला आहे, पाणी आणि टॅक्स हे 50% करू. जो 50 रुपये कचरा घंटा गाडीचा आहे तो आम्ही रद्द होऊन तो टॅक्समध्येच लागेल. हे मुख्य उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आमच्या ज्येष्ठ कार्यकारिणीमध्ये देणवे साहेब आहेत, बालमुकुंद भिडर साहेब आहेत, जगताप साहेब आहेत, शोभाताई आहेत, डॉक्टर गाडगे साहेब आहेत, मनोहर भाऊ आहे. यांच्या सगळ्यांच्या ही निवडणूक सहनियंत्रण समिती आहे. या सहनियंत्रण समितीतून आम्ही पुढे जाणार आहे. ही अकोला पूर्वची निवडणूक सहनियंत्रण समिती आहे. त्या माध्यमातून आम्ही पुढे जातो आहे. आम्हाला जनतेवर लादलेला टॅक्स रद्द करायचा आहे. भूमिगत गटार योजनेसह जे चुकीचे काम सुरू आहे ते रद्द करायचे आहे. या सगळ्या नियंत्रणासाठी ही समिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाला अकोल्यात एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे. पक्षातच एकवाक्यता नसल्याने राजकारणात पक्ष किती सिरियस आहे हा प्रश्न विचारला जात आहे. 3 ठिकाणी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहे. त्यामुळे नेमके तिकीट कोण देणार असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे. इच्छुक उमेदवारांना शिवसेनेत 3 ठिकाणी अर्ज का द्यावे लागत आहे? त्यामुळे नेमके तिकीट कोणाकडून मिळेल असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. एक अर्ज स्वीकार हा नेहरू पार्क चौकात आहे, दुसरा जुने शहरात आणि तिसरा जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आहे. त्यामुळे नेमके कोणाला उमेदवारी अर्ज दिला तर तिकीट मिळेल असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. या प्रश्नामुळे संभ्रमाची भीती आहे. शिवसेनेत एकवाक्यता नसल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत राजेश मिश्रा यांच्या गटाने देखील प्रवेश केला असून अजून उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची चिन्ह असताना हा गोंधळ पक्षाने थांबवण्याची गरज इच्छुक उमेदवारांनी केली आहे. वाढत्या थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसत आहे. तालुक्यातील काही गावातील पशुपालक चिंता व्यक्त करीत आहेत. वडाळी देशमुखमधील शेतमजूर सचिन वैतकार व कैलास खंडीशंकर यांच्या गोठ्यातील गाय, म्हशी, बकऱ्या अशा 10 ते 12 जनावरांना पाय तोंडखुरीची लागण झाली आहे. अकोट शहर आणि तालुक्यातील अकोलखेडसह इतर ग्रामीण भागातील पशुधन मालक चिंतेत आहेत. लंपी स्किन डिसीजमुळे गुरांमध्ये ताप, अंगावर गाठी, डोळ्यात पाणी येणे आणि नाकातून स्त्राव अशी लक्षणे दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील पशुधन मालक घाबरले आहेत, कारण परदेशी प्राण्यांपासून लंपी स्किन डिसीज विविध गावांमध्ये पसरला आहे, ज्यामध्ये तहसीलचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव अकोलखेड देखील समाविष्ट आहे. हा आजार गर्भवती जनावरांसाठी तसेच दुग्धजन्य जनावरांसाठी धोकादायक असल्याची चिंता व्यक्त करत आहेत. लंपी स्किन डिसीजच्या वाढत्या घटना लक्षात घेता पशुधन विकास अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. या आजारांना प्रतिसाद म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने काही दिवसांपूर्वी लसीकरण केले, तथापि या लसीकरणाचा काही उपयोग झाला नाही. अकोट शहरासह ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे मौल्यवान गुरे गमावली आहेत, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. लंपी रोग रोखण्यासाठी आणि पुढील गुरांचे मृत्यू रोखण्यासाठी अकोट शहरासह सर्व ग्रामीण भागात आवश्यक वैद्यकीय उपचार आणि लसीकरण करण्याची मागणी आहे.
माझ्या पोटाचा गोरा लॅम्पीमुळे मृत्युमुखी पडला आणि त्याची किंमत कमीत कमी 80 ते 85 हजार होती व त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने इलाज केल्यानंतरही आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला काही पैशाची मदत व्हावी. माझा दुधाचा व्यवसाय आहे. वडिलांपासून आम्ही दोघंही भाऊ, एक लहान भाऊ आहे, एक मी आहे. आम्ही दोघंही भाऊ जनावरांचे देखरेख आणि दुधाचा व्यवसाय हे आमचा पोट भरायचं साधन आहे. त्याच्यामध्ये आमच्या हे जनावरं आहेत की नाही, हे जनावरं खुरी आले, त्यांनी पशु विभागांनी त्याच्याकडे दक्ष घ्यावे. आमच्या गावामध्ये कॅम्प घेण्यात आलेला नाही, ना दवंडी नाही आहे. जनावरं आमच्या गावामध्ये खुरीची एवढी साथ पसरली आहे, मोठ्या भयंकर प्रमाणात गावामध्ये लागवड झालेली आहे खुरीची. माझ्याजवळ 2 कारोळा आणि एक गाय असून 2 कारोळाला चांगला प्रकारे लंपी झाला असून त्याच्या डोळ्याला जखम पडलेली आहे आणि लहान वासरीच्या पायावर सुद्धा मोठी जखम आहे. गावात पशुउद्योग दवाखाना असून ते एक अधिकारी पण फिरकून पाहत नाहीत आणि औषध पण देत नाहीत. त्याचा भ्रष्ट अधिकारावर कारवाई करण्याची योग्य वेळ हीच आहे. त्यामुळे या अधिकारावर कारवाई करून मला औषधोपचार करून देण्यात यावा माझ्या ढोरांना. 6-7 जनावरे आहेत, ते तोंडखुरी आणि पायखुरी या आजारामुळे ग्रस्त झाले आहेत आणि याच्या आधी एक दोजीवाची गाय माझी लंपी या आजारामुळे दगावली. आम्ही प्रायव्हेट खर्च भरपूर केला आणि या जनावरांना पण आम्ही तोंडखुरी आणि पायखुरीची भरपूर अशी लागवण झालेली आहे. गावामध्ये सरकारी दवाखाना आहे, पण तो एक शोभेची वस्तू बनलेला आहे. तिथे कुठलाही प्रकारचा अधिकारी येत नाही. चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याचे निर्देश अमरावती पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली. आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील आरोपी घरफोडी करण्याच्या उद्देशाने बडनेरामध्ये आले असून ते रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून प्रधानसिंग बख्तावर सिंग शिकलीकर राहणार एकतानगर नंदुरबार, जगपाल सिंग जगदीश सिंग शिकलीकर राहणार एकतानगर नंदुरबार यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमरावती शहर आणि बडनेरा येथे त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीची नगदी व इतर साहित्य असा 47,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन, PCOD सारख्या असाध्य आजारांवर उपचार करून रुग्णांना पुन्हा जीवन प्रवाहात आणण्याचे कौशल्य आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचाराने हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. गेल्या 40 वर्षापासून नाईक होमिओपॅथी येथे शरीराच्या सर्व आजारांवर सर्वांगीण यशस्वी उपचार केले जात आहे. ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी. अधिक माहिती मोबाईल क्रमांक 9175977123 व 9130016129 व naikhomeopathy.com या यूट्यूबवरती माहिती द्यावी. माझे नाव प्रज्ञा. नाईक होमिओपॅथी येथे येण्या अगोदर मला थायरॉइडचा त्रास होता. माझे TCH 35 पर्यंत वाढले होते. माझे हिमोग्लोबिन बरेच कमी झाले होते. वजन वाढले होते. मूड स्विंग व्हायचे. चिंता करत राहायची. आता नाईक होमिओपॅथी येथे 3 महिन्यापासून ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार घेत असताना माझे थायरॉइड लेवल 0.6 नॉर्मल झाले आहे. हिमोग्लोबिन वाढले आहे. या 3 महिन्यात माझे 3.5 किलो वजनही कमी झाले आहे. मूड स्विंग छान झाले आहेत. आनंदी राहते. चिंता करण्याचे दूर झाले. या 3 महिन्याच्या ॲडव्हान्स उपचाराने मी खूप समाधानी आहे. माझे नाव प्रज्ञा सचिन काळे. मी नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइडसाठी ट्रीटमेंट 3 महिने झाले घेते आहे. 3 महिने कमी माझा थायरॉइडचा रिपोर्ट 35 होता. TSH लेवल 35 होत्या माझ्या आणि आता 3 महिने घेतल्यानंतर माझा रिपोर्ट नॉर्मल लेवल आली आहे. एकदा 0.6 आलेला आहे लेवल TSHची आणि त्याबरोबर HB पण कमी असायचं. माझं हेमोग्लोबिन कमी असायचं 6-7 वगैरे असायचं. तर आता माझं सध्या 10.30 आहे HB आणि वेट लॉस पण माझा झालेला आहे. 3-3.5 किलो 3 महिन्यामध्ये वेट लॉस झालेला आहे माझा. आणि ओव्हरऑल मला माझे जे मूड स्विंग्स होते ते पण छान झालेले आहेत.
हॅपी राहते मी आता. चिंता करत राहायची पहिलेच सारखी, तर आता थोडीशी चिंता वगैरे कमी झालेली आहे आणि त्यामुळे मला 3 महिन्यात भरपूर फरक पडलेला आहे होमिओपॅथीमुळे. खामगाव येथील सर्किलाईन भागातील अर्जुन जल मंदिर जवळील पाईपलाईन अचानक फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. शहरात एकीकडे रस्त्याचे काम सुरू असल्याने नेमके भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, तर काही भागांमध्ये पाईपलाईनमध्ये लिकेजेस आढळून आल्याने सुद्धा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. नगर परिषदेकडून वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची पाण्याकरिता ओरड सुरू आहे. त्यातच 16 डिसेंबर रोजी दुपारी शहरातील सर्किलाईन भागात रस्त्याच्या कडेला लावलेल्या पेवर ब्लॉक खालून अचानक पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसून आले. सर्किलाईन ते केडीआर टर्निंग पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाहून जाताना दिसून आले. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगर परिषद पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा काही काळासाठी विस्कळीत राहणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. शहरात 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून नागरिक ऐन हिवाळ्यात पाण्याची भटकंती करताना दिसतात. महसूल मंत्र्यांमार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांनी विना चौकशी निलंबनाची घोषणा तथा महसूल विभागाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत तत्काळ कारवाई न केल्यास 19 डिसेंबरपासून सदर कर्मचारी अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. महसूल विभाग हा राज्याचा शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल विभागाद्वारा शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कामे महसूल विभाग कार्यरत असल्याने जनमानसात विभागाबाबत आदराची भावना आहे. परंतु महसूल मंत्र्यांनी विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या होणाऱ्या एकतर्फी निलंबन केल्याने महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या निलंबनात महसूल विभागाचे 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी तसेच 2 इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महसूल कर्मचारी आक्रमक झाले आहे. सदर मागण्यांचा विचार शासनाने तात्काळ करावा, अन्यथा 19 डिसेंबरपासून जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. सर्व महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाची स्थापना केलेली आहे आणि त्या सर्व ह्या महासंघानं मुख्यमंत्री महोदयांना आमच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी एक निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन 72 तासामध्ये हे निलंबन जर मागे घेतलं नाही आणि इतरही ज्या सर्व संवर्गाच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर 19 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर महसूल विभाग हे करणार आहे. हिवाळी अधिवेशनात माननीय महसूल मंत्र्यांनी ज्या 4 तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या निलंबनाच्या कारवाईचा जो तिथे दिलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व महसूल अधिकारी तसेच कोतवालपर्यंत सर्व संघटना एकत्रित होऊन आज एक महसूल अधिकारी कर्मचारी महासंघ निर्माण केलेला आहे. या महासंघाच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या याच्यानुसार आम्ही आज रोजी सर्व अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचारी, अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल हे सर्व आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याकरिता इथं हजर झालेलो आहोत. जिल्हा परिषदेच्या दोघांना 3,000ची लाच घेताना आज अँटी करप्शन विभागाने पकडल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ माजली आहे. या कारवाईने जिल्हा परिषदेतील इतर लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेतील लाचखोरांचे आज चांगलेच धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील दोघांना 3,000ची लाच घेताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. शैलेंद्र बगाटे आणि SV हिंगणे हे लाचखोरांचे नाव आहे. नेमकी कशासाठी लाच मागण्यात आली याची माहिती वृत्तलिहेस्तोवर प्राप्त झाली नाही. पण जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात लाच घेतली जात असताना बड्या माशांना सोडून छोटे मासे अडकल्याची चर्चा सर्वच विभागात होती. जिल्हा परिषदेतील इतरही विभाग हे भ्रष्ट साखळीचा भाग असल्याची ओरड लाभार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. RRC संस्थापक बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट आता झाले ग्लोबल. ई पेपर उपलब्ध. काँग्रेस आणि वंचित महापालिका निवडणुकीत एकत्र येणार. नांदेड आणि संभाजीनगर नंतर अकोल्यात होऊ शकते आघाडी. भाजप बंडखोरांच्या मेळाव्याची राज्यस्तरावर झाली चर्चा. लाडक्या बहिणींच्या फेक नरेटिव्हवर भाजपजवळ उत्तर नाही. वंचितने पहिल्यांदाच केला ब्राह्मण शहर अध्यक्ष. निलेश देव यांच्या निवडीचे पक्षांतर्गत झाले मोठे स्वागत. जिल्हा परिषदेतील लाचखोरांवर अँटी करप्शनची कारवाई. इतर लाचखोरांना जबर धक्का बसल्याची माहिती समोर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.